धनंजय मुंडेंनी 2 दिवसांपूर्वीच राजकीय वजन कमी झाल्याची मिश्किल टिप्पणी करत येणारा काळ आपलाच असेल असा विश्वास व्यक्त केला होता। मात्र या विधानाला मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। मुंडेंची आता आतमध्ये जाण्याची वेळ आली आहे या शब्दात जरांगेंनी मुंडेंवर निशाणा साधला। त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि धनंजय मुंडेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। पण येणारा काळ आपला आहे, त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जीव करतो। जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता नाही आलं, स्वतः टोळीनं वरबडून खाल्लं। मध्ये जायचा काळ आहे आता नुसतं काळ येत। परळीमध्ये एका जिम आणि न्यूट्रिशन सेंटरच्या उद्घाटनावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हलक्या फुलक्या शैलीत राजकीय भाष्य केलं। येणारा काळ आपलाच असल्याचं म्हणत मुंडेंनी मंत्रिमंडळातल्या पुनरागमनाचेही संकेत देऊन टाकले। मुंडेंच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे, कारण मुंडेंनी थेटपणे मंत्रिपदाचेच संकेत देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरलाय। मी स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय। असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं। पण येणारा काळ आपला आहे, त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जिम करतोय। कामाच्या व्यापामुळे कधीतरी कमी जास्त होत आहे, पण वकील साहेब एक सभा आपल्याला अशी करायची आहे की ज्या सभेत मी भाषण करणार नाही, तर या वयात सुद्धा आपण शारीरिक किती सदृढ आहेत याच्यासाठी सभेला आलेल्या लोकांना आपलं शर्ट काढून दाखवायचं आहे। धनंजय मुंडेंनी थेट पुनरागमनाचे संकेत दिल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले। मुंडेंच्या येणारा काळ आपलाच या दाव्यावर जरांगेंनी आक्रमक पलटवार केला। जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता आलं नाही, आता आतमध्ये जाण्याची वेळ आली आहे असा हल्लाबोल जरांगेंनी केला। मुंडेंच्या सत्ता काळातल्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी मुंडेंवर निशाणा साधलेला आहे। जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता नाही आलं, केलं सगळ्या जातींनी मोठं मराठ्यासहित स्वतः टोळीनं वरबडून खाल्लं। ना ओबीसी मोठा होऊन दिला, ना मराठा मोठा होऊ दिला। मारामारीत वेळ जास्त घातला। एक काळ असा होता, आता तुम्ही प्रश्न काढला म्हणून मला बोलायचंच नव्हतं त्याच्यावर। एक काळ असा होता, ते विरोधी पक्ष नेता होता बघा, तेव्हा ते असं आरडायचं, लोकांच्या मनामनात जाऊन बसलं होतं ते की ह्यो जातीवादी माणूस वाटत नाही, ह्यो गोर गरीब सगळ्या जातीसाठी लढणार आहे। पण ज्यावेळेस याला मराठ्यांनी आणि सगळ्यांनी मिळून निवडून दिलं ना, त्यावेळेस याची नियत खराब झाली आणि टोळीच्या माग सगळी यांनी मंत्र्याची ताकद उभा केली आणि मग ते करायला लागले खून, मग मागा लागले खंडाण्या। आधीच त्याचा जो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता ना, त्याच्यातली पोटतिडकी लोकांच्या लक्षात आली। आता उपरती येऊन काय उपयोग आहे का? मध्ये जायचा काळ आहे आता नुसतं काळ येत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच आमने सामने आलेले मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातला शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झालाय। एका बाजूला फिटनेस आणि राजकीय पुनरागमनाचा दावा करणारे मुंडे, दुसऱ्या बाजूला त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्न उपस्थित करणारे जरांगे। त्यामुळे बीडच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाची नवी फेरी सुरू झाल्याचं चित्र आहे। आता या शाब्दिक संघर्षाला पुढे कुठलं वळण मिळतं हे येत्या काळात स्पष्ट होणारच आहे। महेंद्र कुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड।